लाडक्या बहिणींसाठी विशेष बातमी आली असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना शेवटची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे मिळाले नसतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे, कारण आता लाडक्या बहिणींना सरकार शेवटचा चान्स देणार असून 6,000 रुपयाची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। लाडक्या बहिणींना एक महत्त्वाचं काम करण्याचे आदेश देखील देण्यात आले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी या योजनेची माहिती देत असताना महिला सक्षमीकरणासाठी ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये सोडणार असल्याची विशेष बातमी दिली आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता महिलांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे, परंतु हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी एक शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळाला नसेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी आता ई-केवायसी प्रोसेस अनिवार्य करण्यात आली होती, परंतु सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतल्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक बदल झाले असून महिलांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा होण्यासाठी महिलांना एक सोपं आणि एक महत्त्वाचं काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। महिलांच्या खात्यामध्ये थेट 6,000 रुपये जमा होणार आहेत। राज्य सरकारने महिलांसाठी शेवटची संधी उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळे महिलांनो, सूचनांकडे गांभीर्याने पहा, कारण आता लाडक्या बहिणींना सरकार 1,500 रुपये नाही तर थेट 6,000 रुपये देणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ई-केवायसी प्रोसेस करायला सांगितली होती, त्यामध्ये तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड मागवण्यात आलं होतं, त्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रोसेस ही केली तर काही बहिणींची प्रोसेस ही अपूर्ण राहिली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्त्याचा लाभ वितरित झालेला नाहीये। काही महिलांना 1,500 रुपये मिळाले आहेत तर काही महिलांना 3,000 रुपये मिळाले, तर काही महिलांच्या खात्यामध्ये 1 रुपयाही जमा झालेला नाहीये। मग त्याच महिलांसाठी ही विशेष बातमी आली आहे। लाडक्या बहिणींनो, महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी स्पष्टपणे लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या योजनेबाबतची मोठी घोषणा केली आहे आणि या योजनेची उद्दिष्टे देखील स्पष्टपणे सांगण्यात आली आहेत। आदिताई तटकरे यांनी एक मोठं विधान केले। लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना 6,000 रुपये मिळणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी हा लाभ मोलाचा ठरणार आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला 1,500 रुपयाचा हप्ता घेत असाल तर तुमच्यासाठी महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी 6,000 रुपये रकमेची घोषणा केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी संवाद झाला आणि या योजनेबाबतचा वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यामध्ये काही ग्रामीण भागातील महिलांसाठी महत्त्वाच्या सूचना देखील देण्यात आल्या, तर काही शहरी भागातील महिलांकडून एक महत्त्वाचं काम करायचं राहून गेले हे देखील सांगण्यात आले। त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी कोणत्या सूचना आल्या आहेत, कोणत्या महत्त्वाच्या बातम्या आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। लक्षपूर्वक ऐका की 6,000 रुपयाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये कशी जमा होणार आहे, कारण तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुमच्यासाठी एक विशेष बातमी देखील आली आहे। त्यामुळे कोणकोणत्या बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचे 6,000 रुपये जमा होणार आहेत, त्याचबरोबर लाडक्या बहिणींसाठी जी शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्यामध्ये तुम्हाला कोणतं महत्त्वाचं काम करायचं आहे आणि ते काम करण्याची अंतिम तारीख कोणती असणार आहे हे देखील पहा। लाडक्या बहिणींनो, एक महत्त्वाचं काम करून घ्या। ते काम पूर्ण केलं तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे। तुम्हाला सरकारने ई-केवायसी प्रोसेस करायला सांगितली होती, तेव्हा त्यामध्ये तुमच्या वडिलांचं किंवा तुमच्या नवऱ्याचं आधार कार्ड मागवण्यात आलं होतं, परंतु लाडक्या बहिणींनो, त्यामध्ये अनेक महिलांनी चुका केल्या। काही महिलांची ई-केवायसी प्रोसेस ही अपूर्ण देखील राहिली आहे, कारण ई-केवायसी करणं काहींना अवघड झालं होतं तर काहींना सोपं होतं। त्यामुळे सरकारने यावर चर्चा करूनच महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे अगदी सोपं काम तुम्हाला करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वितरणास सुरुवात करण्याच्या अगोदरच महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी ई-केवायसी प्रोसेसची पडताळणी केली होती आणि बऱ्याच महिलांकडून चुका झाल्याचं लक्षात आलं, त्यामुळे चुका सुधारण्याची संधी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्याचबरोबर शेवटच्या संधीमध्ये महिलांना फक्त 1,500 रुपये नाही तर थेट 6,000 रुपये मिळणार आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये
थेट 6,000 रुपयाचं वितरण होणार असल्यामुळेच जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर लक्षपूर्वक ऐका, 6,000 रुपयाचा व्यवस्थित लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी पात्र महिलांच्या यादीमध्ये लाभ वितरित करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. त्यामुळेच आदित्य तटकरे यांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचं पालन करा. तुमच्या खात्यामध्ये 6,000 रुपये मिळवा. लाडकी बहीण अंतर्गत जी प्रक्रिया आहे ती अंतिम टप्प्यामध्ये सुरू झाली आहे. तेव्हा लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये लाभ वितरित होणार आहे. त्यामुळेच महिलांनो लक्षपूर्वक ऐका, तुमच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा होणार आहेत आणि अर्थ खात्याकडून निधी मंजूर झालाय. हप्ता वाटपाला सुरुवात सरकार करणार आहे. जर तुम्हाला 6,000 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला राज्य शासनाने दिलेल्या अटींचं पालन करून महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं एक महत्त्वाचं काम पूर्ण करून घ्यायचं आहे. लाडक्या बहिणींनो, यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की ग्रामीण भागातील महिलांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये थेट जमा होणार आहेत, तर काही शहरी भागातील महिलांच्या खात्यामध्ये एकदा 3,000 रुपयाचा टप्पा पार पडणार आहे, तर एकदा 3,000 रुपयाचा टप्पा आणखी पार पडेल. म्हणजे 6,000 रुपयाची विभागणी ही 2 टप्प्यामध्ये होणार आहे. कारण महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये वितरित होत असताना ग्रामीण भागामध्ये सरसकट हप्ता वाटप पार पडत असताना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून एकूण रक्कम वितरित करणार असल्याचा निर्णय घेतला. परंतु शहरी भागामध्ये बँकांचे IFSC कोड बदलण्यात आल्यामुळे त्या ठिकाणी 2 टप्प्यांमध्ये वितरण करणार असल्याचं सांगितले. महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी निधी वितरणाबाबतची ही माहिती दिली. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी GR वरती शिक्कामोर्तब करत असताना महत्त्वाचं काम पूर्ण केलेल्या महिलांच्या खात्यामध्ये रक्कम वितरित करणार असल्याचं सांगितलं. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही शेवटची संधी आहे. 6,000 रुपये मिळवता येणार आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा KYC प्रोसेस पूर्ण करण्यात आली होती त्यावेळी बऱ्याच महिलांकडून चुका झाल्या होत्या आणि हीच चूक यावेळी देखील तुमच्याकडून होऊ नये. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका, नेमकं कोणतं काम तुम्हाला करायचं आहे आणि त्या कामामध्ये कोणत्या चुका करायच्या नाही आहेत. कारण काही महिलांसाठी KYC प्रोसेस ही खूप अवघड ठरली होती, तर काही महिलांसाठी ही प्रोसेस सोपी देखील ठरली होती. परंतु जवळपास 70% महिलांनी यामध्ये चुका केल्याचं सरकारच्या लक्षात आलं. त्यामुळेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता वाटप पार पडत असताना सरकारने देखील अडचणींचा सामना केला. तपासणीमध्ये सरकारला बऱ्याच चुका आढळल्या. त्यामुळे खात्यामध्ये पैसे जमा करण्यास अडचणी निर्माण झाल्या. लाडक्या बहिणींनो, आता देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना तुमच्यासाठी शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती तुमचा फॉर्म अप्रूव्ड असणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला एक सोपं काम करायचं आहे. तुमच्या खात्यामध्ये थेट 6,000 रुपयाची रक्कम ही जमा केली जाणार आहे. एका महिन्याचे 1,500 रुपये, दुसऱ्या महिन्याचे 1,500 रुपये असे एकूण 4 महिन्याचे टोटल 6,000 रुपये वितरित होणार आहेत. लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा हे पैसे तुमच्या खात्यामध्ये वितरण करण्याचा निर्णय घेतला त्याचवेळी सांगितलं आहे की जी ऑनलाईन प्रक्रिया KYC पूर्ण करण्यात आली होती त्यामध्ये तुमच्याकडून जी चूक झाली होती ती चूक सुधारण्यासाठी तुम्हाला आता शेवटची संधी उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठीच तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती जाऊन तुमच्या अर्जामध्ये झालेल्या चुका दुरुस्त करायच्या आहेत आणि त्यानंतर तुमचा फॉर्म अप्रूव्ड झाला तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही KYC प्रोसेस पूर्ण केली असेल आणि लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे लाभार्थी असाल तर योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची वाट पाहत असताना जर तुम्ही KYCच्या प्रोसेसमध्ये चूक केली असेल तर ती चूक दुरुस्त करून घ्या, तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. सरकारने तुमच्यासाठी आता शेवटची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे चुका दुरुस्त करून घ्या, लाभ घ्या. कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC प्रोसेसची तपासणी आता पार पडल्यानंतर सरकारच्या लक्षात आले की महिलांकडून चुका झाल्यात. त्यामुळे चुका वेळी सुधारून घ्या. राज्य शासनाने दिलेल्या शेवटच्या संधीचा उपयोग करून तुम्ही पैशाचा लाभ घेऊ शकता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हप्ता वितरणाच्या प्रक्रियेला सुरुवात करणार असल्याचं सांगितलंय. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याच्या डिजिटल प्रक्रियेला देखील सुरुवात झाली आहे. त्यामुळे जर तुम्हाला पैशाचा लाभ मिळवायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या सूचनांचं पालन करा आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणाऱ्या रकमेचा लाभ घ्या.